नंतर एक मोठी बातमी, मुंबईचा महापौर कोण होणार हे आज ठरणार आहे, निश्चित होणार आहे। मुंबई महापौर पदासाठी राजश्री शिरवाडकर की ऋतू तावडे यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। काल रात्री मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि आशिष शेलार यांच्यासह काही महत्त्वाच्या भाजप नेत्यांची चर्चा झाली। अधिकची माहिती जाणून घेऊया। देवेंद्र कोल्हटकर आपल्या सोबत आहे। देवेंद्र, मुंबईचा महापौर कोण होणार याची लगबग आपल्याला भाजप कार्यालयामध्ये पाहायला मिळते, सध्याची काय अपडेट आहे? मोठा उत्साह भाजपचे जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्यांच्यामध्ये पाहायला मिळते। जोरदार घोषणाबाजी जी होती भाजपच्या नगरसेवकांमार्फत या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। आज महापौर पदासाठी जो आहे तो भाजपच्या वतीने अर्ज दाखल केला जाणार आहे। निश्चितपणे भाजपचा महापौर जो आहे तो आता मुंबईमध्ये बसतो। काही तांत्रिक अडचणीमुळे आपला आवाज देवेंद्र आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। मात्र ही भाजप कार्यालयातली सध्याची लाईव्ह दृश्य आहे, जिथे सगळे नगरसेवक हे पोहोचले। तर या सगळ्या संदर्भात काही वेळापूर्वी गणेश खणकर यांच्याशी सविस्तर बातचीत केलेली होती आमच्या प्रतिनिधींनी, ती आपण पाहूयात। भाजपचे गटनेते गणेश खणकर आपल्या सोबत आहेत। गणेशजी, मुंबईचा महापौर कोण होणार याकडे मुंबईचं महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, काय त्याविषयीची माहिती आहे? काही नाही, बस थोड्या वेळात आमच्या महायुतीचे नेते या ठिकाणी उपस्थित होतील आणि मग सगळ्यांना ते बातमी कळतील, ते या ठिकाणी त्याची घोषणा करतील। काही नावं चर्चेत आहेत भाजपमधून, असतील ना, काही नावं चर्चेत आहेत, काहींनी इच्छा प्रदर्शित केली असेल, काहींना तुम्ही उमेदवारी दिली असेल, अशी नावं चर्चेत असतात। पण शेवटी पक्ष म्हणून आमचे नेते या बाबतीतला निर्णय घेतील आणि ते जाहीर करतील। थोडा वेळ थांबा, फार वेळ राहिलेला नाही आहे, आम्ही तुम्हाला पेढे देऊ। धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह मी देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई। आणि यानंतर लाईव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडे जाऊयात। देवेंद्र, सध्या भाजपच्या कार्यालयामध्ये कसं वातावरण आहे, किती वेळात ही घोषणा होईल? अगदी काही वेळामध्ये भाजपच्या महापौर पदाचं जे नाव आहे त्याची घोषणा होईल। आपल्यासोबत नवनाथ बन आहेत, नवनिर्वाचित नगरसेवक आहेत। मला सांगा, सगळ्यांना उत्सुकता आहे की भाजपतर्फे कोणाचं नाव जे आहे ते महापौर पदासाठी समोर आणलं जाणार आहे। वेळ थोडा उरलेला आहे, काय माहिती आहे? तुम्हाला जशी उत्सुकता आहे तसं आम्ही सगळे बसलेल्या नगरसेवकांना देखील उत्सुकता आहे की मुंबईचा महापौर कोण होणार। पण एक मात्र निश्चित आहे, मुंबईचा महापौर मराठी होणार, मुंबईचा महापौर हिंदू होणार। भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिले। देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये आता मुंबई हे विकासाच्या दिशेने प्रवास करते। केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार, राज्यामध्ये देवेंद्रजी सरकार आणि मुंबई महापालिकेमध्ये देखील भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आता ट्रिपल इंजिन मुंबईसाठी वेगानं काम करणार। विकासाच्या दिशेने आम्ही झेप घेणार आहोत आणि त्याची सुरुवात आज होईल। आणि आज उद्धवजी, तुमचं स्वप्न होतं की मुंबईमध्ये खान महापौर करायचं आहे, तो स्वप्न धुळीला मिळालं। मुंबईमध्ये मराठी महापौर होतोय, मुंबईमध्ये हिंदू महापौर होतोय। तुमचं आणि संजय राऊतांचं शाब्दिक द्वंद्व सातत्याने पाहायला मिळत होतं। संजय राऊत म्हणतात की भाजपचा महापौर मुंबई महापालिकेत बसणं म्हणजे मुंबईकरांसाठी काळा दिवस आहे। नाही, मुंबईकरांसाठी सुवर्ण दिन आहे आणि संजय राऊत उभाटा गटासाठी काळा दिवस आहे। कारण उभाटा गटानं सातत्यानं मुंबईकरांचं नुकसान करण्याचं काम, मुंबईकरांची वाट लावण्याचं काम केलं होतं। त्यामुळे हा सुवर्ण दिन भारतीय जनता पार्टीसाठी आहे, मुंबईसाठी आहे आणि काळा दिवस संजय राऊत उभाटा गटासाठी आहे। दुसरा एक प्रश्न आहे की गेल्या काही दिवसापासून एक चर्चा होती की महायुतीसोबत एखादा नवा भिडू येऊ शकतो, मनसे जे आहे ते तुम्हाला पाठिंबा महापौर पदाच्या निवडणुकीत देत आहे, अशा पद्धतीची चर्चा होती, काय माहिती? महायुतीची बेरीज होणार आहे आणि उभाटा गटाची वजाबाकी होणार आहे। उभाटा गट मुंबई महापालिकेमध्ये एकटा राहील हे तुम्ही लिहून घ्या। महायुतीची बेरीज झालेली आहे, उभाटा गटाची वजाबाकी ठरलेली आहे। नक्कीच नवनाथ बन यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर या सगळ्या महिला भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका आहे। मोठा उत्साह जो आहे तो या भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये पाहायला मिळतो। भारत माता की जय अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत त्या या संबंध कार्यालयामध्ये दिवसांना आपल्याला पाहायला मिळतात। काही वेळामध्ये
भाजपकडून महापौर पदाचा अर्ज दाखल केला जाईल आणि त्या दृष्टीने ही सगळी लगबग जी आहे ती भाजपच्या पक्ष कार्यालयात सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक पार पडली होती, या निवडणुकीमध्ये आपण बघितलेलं आहे की मराठी महापौर असेल, कोणाचा महापौर होणार, हा सगळा मुद्दा गाजलेला। रितू तावडे आपल्यासोबत आहेत, त्यांचं नाव देखील महापौर पदासाठी चर्चेत आहे। ताई, तुमचं नाव देखील या सगळ्या महापौर पदाच्यासाठी चर्चेत आहे, काय सांगा? टी व्हीच्या माध्यमातूनच बघते गेले 10-12 दिवस काही ठराविक नावं चर्चेमध्ये होती, परंतु ठीक आहे, ही जरी चर्चेत असली तरी भारतीय जनता पक्ष हा एक केडर बेस पक्ष आहे, शिस्तबद्ध पक्ष आहे। या ठिकाणी पक्षाचे जे वरिष्ठ आहेत ते जे निर्णय घेणार तेच आम्हाला सर्वांना मान्य असणार। पक्षाचे जे वरिष्ठ आहेत जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी ती ऋतू तावडे यांनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे अवघ्या काही वेळामध्ये भाजपकडून महापौर पदासाठी कोणाचं नाव जाहीर केलं जाणार आहे हे स्पष्ट होईल आणि त्यानंतर पुढची जी तांत्रिक प्रक्रिया आहे ती पार पडेल। देवेंद्र, निश्चित रितू तावडे यांनी सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहे। उपस्थित जे नगरसेवक आहेत त्यांच्यापैकीच आज एकाची निवड होणार आहे। इतर नगरसेवकांच्या नेमक्या काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया आहेत, हे जाणून घेता येईल का? नक्कीच आणखी काही नगरसेवकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। आपण बघतोय की भाजपचे सगळे नवनिर्वाचित नगरसेवक जे आहेत, जे आज महापौर पदाची निवडणूक पार पडते यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले पाहायला मिळतात आहे। ताई, काय सांगाल, आज महापौर पदाची निवडणूक पार पडते, मोठा उत्साहाचं वातावरण जे आहे या तुमच्या कार्यालयामध्ये पाहायला मिळतं आहे। प्रामुख्याने मुंबई महापालिकेची निवडणूक होताना कोण महापौर असेल, मराठी असेल, हिंदू असेल, असे अनेक प्रश्न जे आहेत ते चर्चेत होते। भारतीय जनता पार्टीमध्ये एक शिस्त आहे, एक नियम आहे की वरिष्ठ नेते जो काही निर्णय घेतात तो सर्व कार्यकर्ते एक दिलाने मान्य करतात आणि वरिष्ठ नेते जो काही निर्णय घेतील तो निर्णय सर्व नगरसेवकांना मान्य असेल आणि जी कोणी व्यक्ती महापौरपदी विराजमान होईल, जी कोणी महिला असेल ती भारतीय जनता पार्टीच्या मुशीतून तयार झालेली महिला असेल। त्याच्यामुळे पुढल्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मुंबई महानगरपालिकेमध्ये उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळेल। बरं, आणखी काही नगरसेवक आहेत त्यांच्याशी बातचीत करूया। राखी जाधव आहेत, त्यांच्याशी देखील बातचीत करूया। काही दिवसापूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर त्या निवडून देखील आलेल्या आहेत। ताई, आज महापौर पदाची निवडणूक पार पडते, काय पहिल्यांदा सांगा? आज महापौर पदाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमधला पहिला टप्पा म्हणजे उमेदवारी म्हणजे अर्ज भरणं आहे आणि इथे प्रचंड असा एक विश्वास आहे, या ठिकाणी संख्येचा बळ आहे आणि म्हणून निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा महापौर या मुंबई शहराला मिळणार आहे। जवळजवळ 4 वर्षानंतर मुंबई महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुका आणि प्रत्येक मतदारसंघाला मिळालेला नगरसेवक हा जमेचा विषय आहे आणि मुंबईकरांनी याचं स्वागत केलेलं आहे। नक्कीच वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते या ठिकाणी व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। आणखी काही नगरसेवक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। या सगळ्या कार्यालयामध्ये सध्या लगबग आहे, काहीसा गडबड आहे, त्यामुळे आपण बघतो की या बाजूला देखील आपण बघतो की सगळे नवनिर्वाचित नगरसेवक जे आहेत ते बसलेले पाहायला मिळतात आहे। अनेक नावं जी आहेत ती भाजपच्या वतीने चर्चेत आहेत आणि त्यानंतर आपण बघतोय इकडे देखील आपण बातचीत करूया। ताई आपल्यासोबत आहे। ताई, तुमचं नाव देखील चर्चेत आहे, काय प्रतिक्रिया असेल? पक्षाला जो योग्य वाटेल तो पक्ष योग्य तो निर्णय घेईल। तुमची काय भावना आहे? तुमची काय? मी तेच सांगितलं, माझी तेच भावना आहे, पक्षाला जो योग्य वाटेल तो पक्ष निर्णय देईल। दरेकरजी आपल्यासोबत आहेत, काय सांगाल? मोठी लगबग जी आहे ती आज या सगळ्या अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने कार्यालयात पाहायला मिळते। निवडणूक महानगरपालिकेची पार पडलेली, त्यावेळेस देखील कोण महापौर होणार, मराठी होणार, हिंदू होणार, अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणि चर्चा ज्या आहेत त्या सातत्याने घडत होत्या। आम्हाला प्रामुख्याने आनंद होतोय की आमचा महापौराच्या रूपानं भारतीय जनता पार्टीचं कमळ मुंबई महानगरपालिकेवर फुलणार आहे आणि जो कोण उमेदवार देतील तो नक्कीच ह्या मुंबई शहराचा सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल आणि आम्ही भाग्यवान आहोत की देशामध्ये नरेंद्र मोदींच्या माध्यमातून केंद्र सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून राज्य सरकार आहे आणि हे 2 सरकाराबरोबर हे महानगरपालिकेचं ट्रिपल इंजिन सरकार नक्कीच मुंबई शहराला आकार देण्यासाठी, मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल आणि आज आमचा महापौर होतोय तो आम्हाला आनंद आहे।
नक्कीच महापौर आमचा होतोय याचा आम्हाला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया जी आहे ती दरेकर यांनी व्यक्त केलेली आहे. स्वाभाविक आहे, महापौर आज भाजपचा बसतो, त्यामुळे सर्वच कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांच्यामध्ये आनंद आणि उत्साह जो आहे असलेला आपल्याला पाहायला मिळतो. एकूणच लगबगीचं वातावरण जे आहे ते या सगळ्या भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये सुरू आहे. काही वेळामध्येच आमदार आणि अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये या सगळ्या महापौरांचं नाव जे आहे ते जाहीर केलं जाईल. तेजस्वी घोसाळकर आपल्यासोबत आहेत. ताई, अवघ्या काही दिवस आधी तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला, त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडली, निवडून देखील आलात. तुमचं देखील नाव जे आहे ते या महापौर पदाच्या याच्यामध्ये चर्चेत आहे. काय तुमची प्रतिक्रिया? खरं तर भारतीय जनता पार्टीचे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी जेव्हा मला माझा पक्षप्रवेश केला आणि त्यांनी जेव्हा डोक्यावरती हात ठेवलं आणि लगेच तिकीटही दिली आणि त्यांच्या विश्वासाला जे पाहिजे होतं ते आम्ही म्हणजे निवडून आलो आणि आता महापौरांचा महिला महापौर होणार आहे, ते वेगळाच आनंद आहे. आणि चर्चा ही मीडियाने केलेली, पण जे निर्णय आहे ते वरिष्ठ ठरवणार आणि आता थोड्याच वेळात आपल्याला कळेलच की वरिष्ठांनी काय निर्णय घेतलेला आहे ते. तुमची काय? जी वरिष्ठांची इच्छा आहे ती आमची इच्छा आहे. नक्कीच अगदी ठराविक अशा ठरलेल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या भाजपच्या नगरसेवकांमार्फत या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळतात. हे वरिष्ठ जो निर्णय घेतील, वरिष्ठ ज्यांचं नाव जाहीर करतील त्यांना आमचं समर्थन असेल अशी भावना जी आहे ती इथे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रत्येक नगरसेवकाची आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता पक्ष कार्यालयामध्ये सगळे नवनिर्वाचित नगरसेवक जे आहेत ते दाखल झालेले आहेत. अध्यक्ष आमदार अमित साटम या ठिकाणी दाखल झालेले आहेत. गटनेते गणेश खनकर, अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये आता भाजपचे जे महापौर पदाचे उमेदवार आहे, जे अर्ज दाखल करणार आहे, त्यांचं नाव जे आहे ते थोड्याच वेळात घोषित केलं जाईल. निश्चित. आणि जसं नवनाथ बन यांनी सांगितलेलं आहे, अगदी काहीच वेळात ही आनंद वार्ता मिळणार आहे या संपूर्ण प्रक्रियेला.